नीताज पाक रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत। आजची रेसिपी आहे रताळाच्या पुऱ्या। तर सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना तर लाईक नक्की करा, व्हिडिओ चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। बघा, रताळ घेतलेली आहे, याचे काप करून घेतलेले आहे, स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि याचे तुकडे करून घेतलेले आहे। आता ह्याच्यात ना 2 चम्मच तूप घालायचं आहे। हे साजूक तूप आहे, 2 चम्मच असं तूप घातलेलं आहे। आता हे गॅसवर ना छान वाफवून घ्यायचे आहे। गॅसवर ठेवते आहे मी आणि याच्यावर एक प्लेट झाकून ठेवून वाफवून घ्यायची आहे आणि मध्ये मध्ये याला परतवत राहायचे आहे। तर रताळे ना वाफवून झालेले आहेत, तुपात शिजवून झालेले आहेत। तर बघा मस्त झालेले, मी हाताने दाखवते तुम्हाला। आता आपण चम्मच नक्की लक्षात येते, अगदी असे नरम जातात ते वाफेने, कारण ते आपण धुवून घेतो ना आधी, त्याचं थोडंसं पाणी त्याच्यात असतोच पाण्याचा अंश आणि ते वाफेमध्ये तूप घालून नरम गेले। आता ना याला सगळी ही रताळी जी आहे ना ही सगळी आता मॅश करून घ्यायची आहे छान, आणि यात ना साखर घालून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपण पाऊण वाटी साखर घालून रताळे गिरगुळून घेणार आहोत। लालसर आलेला आहे। आता यात थोडी वेलची पावडर आणि जायफळ पावडर टाकून घेते आहे आणि छान आता हे काढू द्यायचं आहे आणि यात ना कणिक मिसळवायची आहे। बघा, थंड झाल्यानंतर ना हे छान घट्ट आलेलं आहे। यात आपण थोडीशी कणिक मिसळवणार आहोत, म्हणजे याचा गोळा होईपर्यंत ना गोळा जमला पाहिजे अशी कणिक यात थोडी ना मिक्स करून घ्यायची। 2-3 चम्मच आहे, तेवढीच कणिक पुरे होते। तर बघा, आता करून घेतलेले आहेत मी आणि तूप तापवायला ठेवत आहे। याच्यात आता मी हे तुपातूनच तळून घेते आहे, साजूक तूप आहे। तुम्ही तेलातून पण तळू शकता आणि ही आता अशी पुरी लाटून घेतलेली आहे। छोटे गोळे करून ना अशा हाताने ते पसरवून घ्यायचे आहे, म्हणजे पुरीचा त्याला आकार द्यायचा आहे कसा। किंवा मग तुम्ही प्लेटनी पण, याला प्लेटला थोडंसं तूप लावायचं आणि प्लेटनी पण अशा प्रकारे बघा, तूप बऱ्यापैकी तापलेलं आहे। त्याला तुम्ही जेवढं जास्त यात गव्हाचं पीठ घातलं ना तर तेवढी ती पुरी कडक होते, त्यामुळे गव्हाचं पीठ ना थोडंच घालायचं आहे। लालसर ही पुरी तळून घ्यायची आहे। कणकेचं प्रमाण अगदीच कमी असल्यामुळे ना पुरी अशी नरम होते ही, पण थंड झाल्यानंतर ना मस्त कडक येते आणि चवीला फारच सुंदर लागते।